विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. 10th महाराष्ट्र बोर्ड एक्झाम 2025 करिता हा पेपर खूपच इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि या सेम पेपर पॅटर्ननुसार तुम्हाला यावर्षी बोर्ड एक्झाममध्ये पेपर पाहायला मिळणार आहे. आणि यातील खूप सारे असे क्वेश्चन IMP विद्यार्थी मित्रांनो जे तुम्हाला करून न्यायचे आहे आणि ते क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा पेपर खूपच इम्पॉर्टंट राहणार आहे. तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच तुम्हाला पूर्ण पेपर कळेल आणि तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेणार आहे. आणि 80पैकी जवळपास 78 मार्क्स लास्ट इयरमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. त्यांचा पेपर पण मी तुम्हाला दाखवणार आहे. परंतु सर्वात अगोदर हा इम्पॉर्टंट पेपर आपण पाहून घेऊया. बघा, फर्स्ट पेज तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये कशाप्रकारे मिळतं. सर्वात अगोदर तुम्हाला इथे विषय मेन्शन केलेला असतो, इथे तुम्हाला टाईम मेन्शन केलेला असतो आणि त्यानंतर मॅक्झिमम मार्क्स आणि पेजेस. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. आता बघा, खूप सारे विद्यार्थी येथे मिस्टेक्स करतात आणि यांचे मार्क्स काटले जातात. तर ह्या मिस्टेक करू नका. हे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन पण तुम्हाला मी सांगणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पेपरला करूया स्टार्ट. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब तर करून घ्यायचं आहे, पण बेल आयकन नक्की प्रेस करा. म्हणजेच पुढचे IMP क्वेश्चन पेपर प्रत्येक सब्जेक्टचे सोबतच IMP व्हायरल क्वेश्चन पेपर सोबतच व्हायरल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सर्व काही तुम्हाला या चॅनलवरती प्रोव्हाइड होणार आहे. आणि तुमचा रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा तुम्हाला ॲडमिशनपर्यंत सपोर्ट राहणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, चला पेपरला करूया स्टार्ट. बघा, सेक्शन फर्स्ट. आणि हा व्हिडिओ थोडा स्पीड तुम्ही व्हिडिओची वाढवू शकता, परंतु व्हिडिओ तुम्हाला पूर्ण एंडपर्यंत वॉच करायचा आहे विदाऊट स्किप. ठीक आहे, कारण व्हिडिओच्या मधामध्ये मी तुम्हाला IMP क्वेश्चन टिकमार्क करून देणार आणि मधामधातच तुम्हाला मी इम्पॉर्टंट ट्रिकसुद्धा सांगणार आहे. सोबतच 2 मार्क्स करता किती लिहायचं, 4 मार्क्स करता किती लिहायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, चला सर्वात अगोदर बघा, तुमचा जो सेक्शन फर्स्ट आहे लँग्वेज स्टडीचा 10 मार्क्स आहे आणि गॅरंटीड 10पैकी 10 तुम्हाला मिळणार आहे. डोंट वरी. ठीक आहे, सर्वात अगोदर बघा, इथे तुम्हाला जवळपास अटेम्प्ट आणि 4च तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात 8 मार्क्स करता. आता बघा, तुम्हाला किती दिलेले आहे ते जवळपास 5 ते 6. ठीक आहे, टोटल तुम्हाला इथे 6 क्वेश्चन दिलेले आहे आणि 6पैकी तुम्हाला 5च क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे. बघा किती सिंपल आहे. आणि हे पाहिल्यानंतर प्रत्येकाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे. बघा, सिंपल आहे. सर्वात अगोदर कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय युझिंग द करेक्ट लेटर. बघा किती सोपी आहे. तुम्हाला सिंपल एक एक शब्द इथे टाकायचा असतो, एक एक अल्फाबेट इथे टाकून तुम्हाला पूर्ण करायचं असतं. बघा, BRI आणि सिंपल तुम्हाला माहीत पडेल की इथे N लावायचं आहे म्हणजे ब्रिंग. त्यानंतर बघा ROO म्हणजेच काय, इथे O लावायचं आहे, रूप्स होणार आहे. त्यानंतर बघा RO इथे दिलेलं आहे TE काय लावणार आहे. सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाला आउट ऑफ मार्क्स मिळायला हवे. बघा ROUT. ठीक आहे, नंतर बघा GOA इथे काय लावणार आहे तुम्ही. बघा GOALS गोल्स. ठीक आहे, तर सिंपल आहे. अशा प्रकारे तुम्हाला इझिली वर्ड्स येतात आणि तुम्हाला हा जो सेक्शन आहे यामध्ये जे अशा टाईपचे क्वेश्चन आहे ते इझी जाणार आहे. 2 मार्क्स तुम्हाला इझिली मिळून जातात. ठीक आहे, त्यानंतर बघा, पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. मला सांगा कोणाला नाही येत. बघा किती सिंपल आहे. अशा प्रकारे तुम्ही पॅटर्न समजून घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे एक क्वेश्चन येतो आणि अशा प्रकारे जसं की तुम्हाला जे सर्व काही जे दिलेले आहे. ठीक आहे, तुम्हाला आर आणि यस अशा प्रकारे देऊ शकतात. बघा सिंपल आहे, हे ओळखता यायला हवं. बघा इथे काय येणार आहे, सर्वात अगोदर इथे येणार आहे बी. ठीक आहे, अल्फाबेट म्हणजेच ABCDनुसार सर्वात अगोदर बी येतो, त्यानंतर C येतो, त्यानंतर काय येतो, त्यानंतर L येतो आणि त्यानंतर M. म्हणजेच बघा 1 2 3 आणि 4 अशा प्रकारे हे ऑर्डर लागणार आहे. डोंट वरी, मी तुम्हाला ॲन्सर शीट पण कशी डाउनलोड करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सर्वात अगोदर तुम्हाला ॲन्सर शीट दाखवून देतो, कारण खूप महत्त्वाची ॲन्सर शीट आहे. जर खूप सारे विद्यार्थी असे असतात त्यांना ॲन्सर पण शोधता येत नाही. ठीक आहे, डोंट वरी, हा पेपर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. इझिली तुमची पासिंग तर अशीच निघून जाणार आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहे, 78 मार्क्सपर्यंत पोहोचायचं आहे. तर हा पेपर तुम्ही पाहून जासाल. ठीक आहे, बघा तुम्हाला सेक्शन 1 पूर्ण लँग्वेज स्टडीचे ॲन्सर पूर्ण दिलेले आहे. बघा आपण ॲन्सर हे सांगितले ना तुम्हाला, हे सांगितले. नंतर बघा अल्फाबेट ऑर्डर. तर हा पूर्ण पेपर सोबतच ॲन्सर शीट तुम्हाला कशी डाउनलोड करायची आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या मधामध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत नक्की वॉच करायचा. ठीक आहे, चला आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला IMP टिकमार्क करून देणार आहे, ते पण तुम्हाला टिकमार्क करून स्क्रीनशॉट काढून त्याचा ॲन्सर पाहून जायचं आहे. सोबतच मी तुम्हाला ॲन्सर पण सांगतो, ते पण तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं आहे. बघा फटाफट आपण पुढे जाऊया. सिंपल आहे, हे तुम्हाला इझिली समजून गेलं असेल. बघा जे यामध्ये नंतर ए बघायचा. ठीक आहे, तर येथे सर्वात अगोदर बघा काय येणार आहे, मी तुम्हाला सांगून देतो. बघा सर्वात अगोदर तुम्हाला इथे दिसत असेल जे. ठीक आहे, त्यानंतर ए आहे, त्यानंतर येथे पण ए आणि नंतर MRC आणि I. तर सगळ्यात पहिले कोणता येणार आहे असा. तर तुम्ही अशा प्रकारे शोधून तुम्ही इझिली हे जे अल्फाबेट ऑर्डर आहे ते करू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा पंक्च्युएट. ठीक आहे, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. आता तुम्हाला इथे कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा अशा प्रकारे तुम्हाला जोडायचं असतं, किंवा यामध्ये जवळपास तुम्हाला पंक्च्युएट करून हे तुम्हाला पूर्ण करायचं असतं. बघा किती इझी आहे, सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. येथे काय येणार आहे बघा, सिंपल आहे. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट्स कंप्लेन द स्वीपर बॉय. तर तुम्हाला एक वेळेस वाचून घ्यायचं आहे आणि वाचून घेताच तुम्हाला समजेल. बघा, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट्स कंप्लेंट अँड द स्वीपर बॉय. ठीक आहे, मी तुम्हाला याचा ॲन्सर दाखवून देतो.
बघा आन्सर शीटमध्ये तुम्हाला दोन्ही आन्सर इथे दिलेले आहे. बघा सिंपल आहे. याचं तुम्ही आन्सर काय लिहिणार आहे, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. सिंपल आहे आणि तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉमा देणार आहे आणि यानंतर कंप्लीट द स्वीपर बॉय आणि फुल स्टॉप देणार आहे. बस तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि फुल स्टॉप वापरायचा आहे. त्यानंतर हे पण सेम आहे बघा, डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि क्वेश्चन मार्क्स दिलेला आहे आणि आय आस्क आणि फुल स्टॉप दिलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येतात. मोस्टली तुम्हाला आन्सरमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि अशाच प्रकारचा क्वेश्चन बोर्ड एक्झाम 2025मध्ये पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, हा IMP क्वेश्चन तुम्ही टिकमार्क करून घ्याल. तर नंतर बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर ईच युझिंग द लेटर इन द गिवन वर्ड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थी या मिनिमम ऑफ 3 लेटर ईच यूज करून किती पण याचे शब्द बनवू शकतो. ठीक आहे, तर हे इझी आहे, तुम्ही इझिली बनवू शकता. जशा प्रकारे बघा PRO नंतर F. ठीक आहे, OOF प्रूफ. बघा येथे तुम्हाला दिसतं. तर सिंपल अशा प्रकारे तुम्ही प्रूफ, सेशन, सीझन, प्रोफेशन अशा प्रकारे काही शब्द बनवून तुम्ही इझिली 4 शब्द लिहून काढायचे 2 मार्क्स करता. तर हा पण तुमचा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतो. त्यानंतर बघा राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. किती सोपी आहे. हँड रायटिंग तुम्हाला काही पण आलं इथे, हँड रायटिंग असो, ट्री असो, ट्रेन असो, स्कूल, कॉलेज, स्टुडंट, काही पण इथे नाव आलं, तुम्ही त्या रिगार्डेड 4 ते 5 शब्द तुम्हाला लिहायचे आहे. बघा एक तुम्हाला दिलेलं आहे की हँड रायटिंग कशी आहे तर नीट आहे. त्यानंतर तुम्ही लिहू शकता हँड रायटिंग कशी आहे, सुपर्ब आहे, सुपर्ब आहे, गुड आहे, गुड लिहू शकता, क्लीन लिहू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो क्लीन लिहू शकता. त्यानंतर नाईस, नंतर ब्युटिफुल, काही पण तुम्ही इझिली लिहू शकता. फक्त तुम्हाला 4 येथे शब्द लिहायचे असतात, 2 मार्क्स करतात, 2 मार्क्स तुम्हाला इझी मिळून जातात. तर बघा येथे तुम्हाला फक्त किती अटेम्प्ट एनी 4, तुम्हाला 4च सॉल्व्ह करायचे आहे आणि येथे तुम्हाला 6 दिलेले आहेत. तर कोणते पण 4 इझी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा नंतर तुम्हाला हे पण सोपी आहे, बघा इथे दिले आहे मोन्युमेंट. ओके, मे बी काही मिस्टेक झाली असेल, बट डोंट वरी, तुम्हाला हे पाहायची जरूरत नाही. तुम्हाला काय करायचं आहे इथे लास्ट. ठीक आहे, लास्ट तुम्हाला पाहायचं आहे ते टी आहे. टी नंतर TREE ट्री, ई नंतर ENT, टी नंतर 10 आणि एन नंतर नेट. काही पण लिहू शकता तुम्ही, फक्त तुम्हाला लास्टमध्ये बघायचं टी आहे, ई आहे, ई आला पाहिजे, इथे टी आहे, इथे टी आला पाहिजे, इथे एन आहे, इथे एन आला पाहिजे. ठीक आहे, काही पण तुम्ही लिहू शकता. तर बघा यामध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळायलाच हवे. बघा एक तुमचा हा क्वेश्चन तुम्हाला येतो, एक हा येतो, झाले 2. त्यानंतर बघा हा पण इझी आहे, झाले 3. त्यानंतर बघा हा पण इझी येतो 3, हे झाले 4. आणि हा पण बघा अल्फाबेटिकल ऑर्डर कोणाला पण येतो. म्हणजे तुम्हाला जवळपास येते 5, तर तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. एक एक्स्ट्राचा क्वेश्चन सॉल्व्ह करून ठेवता आणि तुम्हाला इथे 4च क्वेश्चन विचारलेले आहे, एक एक्स्ट्रा सॉल्व्ह करून ठेवता. ठीक आहे, तर इझिली तुम्हाला येथे 8 पैकी 8 मार्क्स तुमचे कंप्लीट झाले. सर्वांना हे मार्क्स मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 2 मार्क्स करता सिंपल तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड येते. बघा इथे मी तुम्हाला इम्पॉर्टंट टिकमार्क करून देतो की तुम्हाला हेच बोर्ड एक्झाम 2025मध्ये पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला ऑरमध्ये तुम्हाला इथे विचारलं जातो. एक तर तुम्हाला मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. ठीक आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेजेस. तुम्हाला फ्रेज दिलेली आहे. ठीक आहे, टू लुक फॉर. किती सोपी आहे बघा. मी तुम्हाला इथे क्लिअर कट समजून सांगतो. आणि एक दिलेला आहे ॲड अ क्लॉज. ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करूच नका. असं समजा की हा क्वेश्चन नाहीच आहे, क्योंकि क्लॉजचा जो क्वेश्चन आहे, ठीक आहे, कारण क्लॉजचा जो क्वेश्चन आहे खूप हार्ड येतो आणि मोस्टली 10वीच्या विद्यार्थी असतील तर त्यांना तो हार्ड जातो. ठीक आहे, तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करू नका. हाच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. काही पण असो, तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला बनवायचा आहे. टू लुक फॉर. तर तुम्ही काय बनवू शकता. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे सांगतो. बघा अनिश. ठीक आहे, अनिश लॉस्ट हिज पेन अँड हेन्स ही इज लुकिंग फॉर इट. सोपी काही पण तुम्ही बनवू शकता. काही पण, अनिशचा पेन हरवलेला आहे, त्यामुळे तो पेन शोधत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही काही पण मिनिंगफुल हा शब्द त्यामध्ये आला पाहिजे असं वाक्य बनवू शकता. काही पण बनवलं तरी तुम्हाला 1 पैकी 1 मार्क्स इथे देण्यात येतो. ठीक आहे, त्यानंतर बघा याच ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला अटेम्प्ट एनी 1 अजून एक क्वेश्चन मिळतो ॲट अ प्रेफिक्स अँड सफिक्सचा. IMP टिकमार्क करून घ्या. बोर्ड एक्झाम 2025मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन पाहायला मिळणार आहे प्रेफिक्सचा आणि सफिक्सचा. ठीक आहे, तर बघा सिंपल आहे. काय लिहायचं आहे बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे मेंटेन आणि एक्सपेन्सिव्ह. बघा प्रेफिक्स आणि सफिक्स यामध्ये स्टुडंट खूप गडबड करतात. प्रेफिक्स म्हणजे काय होतं, पुढून लावावं लागतं तुम्हाला शब्दाच्या की मागून लावावं लागतं, हे पण लक्षात असू द्या. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा मेंटेन्स, तर इथे तुम्हाला प्रेफिक्स किंवा सफिक्स दिलेलं आहे. सिंपल मेंटेन्सचं मेंटेनन्स, एक्सपेन्सिव्हचं तुम्ही अशाच प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. एक्सपेन्सिव्हचं काय लिहू शकता तुम्ही, एक्सपेन्सिव्हन्स. अशा प्रकारे VANCEV तुम्ही लिहू शकता. तर इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ऑरमध्ये बघा तुम्हाला काय मिळतं. ऑरमध्ये तुम्हाला असा शब्द दिलेला आहे की मेंटेन, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. मेंटेन काय मेंटेन करायचं आहे, एक सिंपल मिनिंगफुल सेंटेन्स बनवू शकता. एक्सपेन्सिव्हचं पण बनवू शकता. तर येथे तुम्हाला यामध्ये गडबड असली तर हे इझिली सेंटेन्स बनवू शकता तुम्ही. प्रत्येकाला हे बनवता येतात. हा 1 मार्क्स आणि 2 मार्क्स. ठीक आहे, मतलब हे 2 मार्क्स आणि ते 8 मार्क्स, म्हणजे 10 पैकी 10 मार्क्स तुमचे इथे डन झालेले आहेत बोर्ड एक्झाम 2025 करिता. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट पेपर एंडपर्यंत बघा तुम्हाला पूर्ण समजून जाणार आहे. सोबतच न्यू पेपर पॅटर्न आहे बोर्ड 2025मध्ये. तुम्हाला याच पॅटर्ननुसार क्वेश्चन पाहायला मिळणार आहे. ठीक आहे,
आणि PDF कसा डाउनलोड करायचा ते पण मी तुम्हाला मधामध्ये सांगणार आहे. बघा सेक्शन 2 स्टार्ट होतो टेक्स्च्युअल पॅसेज आणि हा पॅसेज जवळपास 20 मार्क्सचा दिलेला आहे. ठीक आहे, तुमच्या टेक्स्टबुक्समध्ये हाच पॅसेज दिलेला आहे आणि हा पॅसेज तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, हा पण तुम्ही एक वेळेस पाहून घेसाल. आता बघा तुम्हाला 10 मार्क्स करता सर्वात अगोदर काय येतं बघा. पॅसेज येताच तुम्हाला काय करायचं आहे, पॅसेज येताच तुम्हाला सर्वात अगोदर IMP मी सांगतो काय करायचं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला ॲक्टिव्हिटी A1 A2 हे ॲक्टिव्हिटी तुम्हाला रीड आउट करून घ्यायची आहे. तर बघा ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहेत. A1मध्ये नेम द फॉलोइंग तुम्हाला नेम द्यायचं आहे फक्त. बघा द डिसीज ऑफ विच बॅक्टेरिया आर किल बाय रेडियम. ठीक आहे, सिम्पल हे वाचून घ्यायचं आणि समजून घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर बघा A2मध्ये काय दिलेलं आहे, व्हॉट मेक्स मॅरी क्युरी इन अँड एक्सपेन्शियल सायंटिस्ट हा क्वेश्चन दिलेला आहे. हे पण तुम्हाला एक वेळेस क्वेश्चन वाचून घ्यायचं आहे काय क्वेश्चन आहे. नंतर वाचायचं आहे राईट डाऊन द डिस्क्रिबिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर द फॉलोइंग नाऊन वुमन नंतर बॉडी सायंटिस्ट हे पण तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. आता बघा तुम्ही क्वेश्चन वाचताच तुम्ही जेव्हा पॅरेग्राफ वाचायला सुरुवात करसाल तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे हे जे क्वेश्चन तुम्ही वाचलेले आहे त्यांचा ॲन्सर तुम्हाला दिसताच तुमचा माइंड तुम्हाला सिग्नल देणार आहे की हे क्वेश्चनचा ॲन्सर येथे आहे आणि हा क्वेश्चन तू वाचलेला आहे. तर हे लक्षात असू द्या. सर्वात अगोदर क्वेश्चन रीड करा, त्यानंतर पॅसेज स्टार्ट करा. बघा मी तुम्हाला डायरेक्टली ते ॲन्सर सांगतो. मोस्ट इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. अशाच प्रकारे मेथड यूज करून तुम्ही इझिली आउट ऑफ मार्क्स 78 मार्क्सपर्यंत पोहोचू शकता. बघा द डिसीज ऑफ विच बॅक्टेरिया किल बाय रेडियम कोणते डिसीज आहे यामध्ये 3 लगभग डिसीज तुम्हाला दिलेले आहे. मी तुम्हाला एक सांगतो बघा, क्लोरेला आहे, टायफस आहे आणि अँथ्रॅक्स आहे. ठीक आहे, तर इझिली तुम्हाला इथे लिहायचं आहे. एक पण लिहिला तरी तुम्हाला मार्क्स मिळतात आणि एक पण लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळतात. डोंट वरी, बट तुम्हाला तिन्हीचे तिन्ही लिहून घ्यायचे आहे. अँथ्रॅक्स ओके, हा एक डिसीज मी तुम्हाला सांगितलेला आहे. अशा प्रकारचे अजून 2 डिसीज आहे, एक आहे क्लोरेला आणि एक आहे टायफस. ओके, त्यानंतर बघा इन द पर्सन हू वॉज अवॉर्डेड नोबल प्राईज अलॉंग विथ द क्युरीज इन 1903. बघा इथे तुम्हाला डायरेक्टली असे जर क्वेश्चन आले 1903 तर हे सिम्पल तुम्हाला बघायचं आहे. बघा काही नाही, सिम्पल हे दिसतं तुम्हाला. बघा काही नाही, इथे हेच तुम्हाला लिहायचं आहे आणि हेनरी कोण आहे तो हेनरी आहे. ठीक आहे, तर सिम्पल तुम्हाला ॲन्सर शोधता येतं. तर हे तुम्हाला येथे अशा प्रकारे ॲन्सर शोधून लिहायचे असतात. द 2 न्यू एलिमेंट डिस्कवर्ड बाय क्युरीज कोणकोणते असे 2 एलिमेंट होते, एक तर रेडियम आहे एक तर पोलोनियम आहे. तर इझिली तुम्हाला हे दिसू शकतं. नंतर आहे द सब्जेक्ट फॉर विच मॅरी वॉज अवॉर्डेड द नोबल प्राईज फॉर द सेकंड टाईम. दुसऱ्या वेळेस पण त्याला भेटला होता. कोणता आहे, केमिस्ट्रीचा. सिम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो, हे पण तुम्हाला इझिली शोधता येतं. त्यानंतर बघा A2 हा 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. जवळपास 4 ते 5 लाईन तुम्ही लिहायचे असतात आणि सिम्पल तुम्ही इझिली हा क्वेश्चन शोधू शकता. नंतर बघा राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज ऑफ द फॉलोइंग नाऊन. सोपी आहे. बघा वुमन, बेनिफिट्स, बॉडी अँड सायंटिस्ट. काय तर वुमन कशी नोबल वुमन. तर सिम्पल तुम्हाला हा शब्द वुमनसोबत जोडलेला शब्द पॅरेग्राफमध्ये शोधायचा आहे आणि लिहायचा आहे बस. नंतर बघा लाईफलेस बॉडी. नंतर आहे इनकॅल्क्युलेबल बेनिफिट आणि सायंटिस्ट तर ग्रेट सायंटिस्ट. कसा होता सायंटिस्ट, ग्रेट होता. हे तुम्हाला पॅसेजमध्ये असं पाहायला मिळते. नंतर बघा A4 डू ॲज डायरेक्टेड. IMP टिकमा करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाम 2025मध्ये पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे ते तुम्हाला. फ्रेम द WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज अ ॲन्सर. बघा हा जो अंडरलाईन पार्ट केलेला आहे असा तुम्हाला एक क्वेश्चन बनायचं आहे की ते ॲन्सर असायला पाहिजे. बघा इन एव्हरी ग्रेट मॅन अँड वुमन देअर इज अ कंपल्सिव्ह डिझायर टू डिस्कवर द ट्रूथ. तर तुम्ही कशा प्रकारे बनवसाल, इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हॉट तुम्हाला लावायचं आहे आणि हा तुम्हाला क्वेश्चन तयार करायचा आहे आणि याचा ॲन्सर प्रत्येकाला मला कमेंट बॉक्समध्ये करून घ्यायचा आहे. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ॲन्सर करा. या क्वेश्चनचं ॲन्सर शीटमध्ये पण तुम्हाला दिलेलं आहे आणि सर्वांना हे ॲन्सर करायचं आहे कारण हा क्वेश्चन तुम्हाला WH क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाम 2025मध्ये मोस्टली 99.9 चान्सेस आहे की तुम्हाला हा क्वेश्चन पाहायला मिळावा. ठीक आहे, नंतर नेम द क्लॉज. बघा क्लॉजचा एक क्वेश्चन तर तुम्हाला 10th बोर्डमध्ये विचारला जातो, बट मोस्टली तुम्हाला तेथे अगोदर मी सांगितलं ना तुम्हाला क्वेश्चन नंबर 1मध्ये स्टार्टिंगमध्ये आपण पाहाल तर ऑरमध्ये तुम्हाला क्लॉजचा क्वेश्चन होता, तिथे जवळपास विचारला जाईल. ठीक आहे, यामध्ये तुम्ही लक्ष देऊ नका. त्यानंतर बघा पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स A5 ॲक्टिव्हिटी तुमची ठेवलेलीच आहे. फ्रीचे मार्क्स आहेत, 2 मार्क्स कोणी पण घेऊ शकतो. डिस्क्राईब युअर फेवरेट सायंटिस्ट इन शॉर्ट. कोणी पण सायंटिस्ट असो, सिम्पल तुम्ही लिहून काढायचं. नाही जर तुम्हाला येत तर तुम्हाला पॅसेजमध्ये जायचं. पॅसेजमध्ये तुम्हाला सुद्धा एक काय दिलेलं आहे, सायंटिस्ट दिलेलं आहे ना, मेरी. तर सिम्पल याच्याबद्दल तुम्ही कोणते पण 4 लाईन घ्या आणि ते लिहून काढा. तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळतील विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. तर इझिली अशा प्रकारे तुम्ही आणि स्मार्ट वर्क करून इझिली तुम्ही 78पर्यंत जाऊ शकता. आणि जे ब्रिलियंट टाईपचे विद्यार्थी असतील, ज्यांना मोस्टली इंग्लिश लिहिता आणि वाचता येतं, असे पण विद्यार्थी असतील, ते पण जवळपास 80 पैकी जवळपास 78 मार्क्स 78. ठीक आहे, इझिली मार्क्स घेऊ शकता. मी तुम्हाला बोर्डपर्यंत, ठीक आहे, बोर्डपर्यंत 4 ते 5 10th बोर्ड एक्झाम मोस्ट IMP व्हायरल क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करणार आहे.
ते जरी तुम्ही पाहून गेला तर इझिली 75पर्यंत इझिली तुम्ही जासाल. ठीक आहे. तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे. नेक्स्ट पण पेपर येणार आहे आणि तुम्हाला कमेंट करायची आहे नेक्स्ट पेपर तुम्हाला कोणत्या विषयाचा पाहिजे. ठीक आहे. प्रत्येकाला कमेंट करून घ्यायची आहे. नंतर बघा तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स मी सांगितलेला आहे. काही पण लिहा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला इझिली 2 मार्क्स देण्यात येतात. आता बघा रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू ॲज ॲक्टिव्हिटी. सिम्पल आहे. तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे आणि तुम्हाला 10 मार्क्सचा पॅसेज येतो. वरती जशा प्रकारचे क्वेश्चन पाहिलेत सेम क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहेत. तुम्हाला सांगितलं मी ट्रिक वापरायची. सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, हा पॅराग्राफ वाचायचा नाही. सर्वात अगोदर तुम्हाला क्वेश्चन रीड आउट करून घ्यायचे की क्वेश्चन काय विचारलेले आहे. तर बघा दिलेलं आहे हू टीच द फॉलोइंग थिंग्स. हे गोष्टी तुम्हाला कोणी शिकवलेल्या आहेत. तर सिम्पल आहे की देअर इज ऑलवेज अन ओपनिंग इवन इन इम्पॉसिबल थिंग. हे कोणी शिकवलेलं आहे, कोणी सांगितलेलं आहे. सिम्पल आहे. B1 ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो. अँड देन 1 त्यानंतर बघा B2 वाचून घ्यायचं आहे की काय दिलेलं आहे. व्हॉट आर द अल्केमीज ऑफ नेचर मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट. यानी की पॅसेजमध्ये तुम्हाला कशा प्रकारे अल्केमिस्ट ऑफ नेचर मेन्शन केलेलं आहे ते तुम्हाला 2 मार्क्स करता विचारलेलं आहे. देन फाइंड आउट 1 वर्ड ऑफ द फॉलोइंग डिस्क्रिप्शन्स फ्रॉम दी पॅसेज. आता बघा टू पिअर थ्रू याला काय म्हणतात, इझिली ब्रोकन ऑर डॅमेज जे असतं त्याला काय म्हणतात, हे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. तर बघा हे जवळपास 6 मार्क्स प्रत्येकाला मिळायला हवे. तर सिम्पल आहे. हे तुम्हाला एक वेळेस शोधून घ्यायचं आहे. नाहीच दिसलं तर तुम्हाला आन्सर शीटसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे, त्यामध्ये तुम्ही बघून घ्याल. ठीक आहे. सिम्पल आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एकाच इथे सांगून देऊ. ठीक आहे. तर बघा वन मस्ट प्रिझर्व नो मॅटर व्हॉट. तर याचं उत्तर येणार आहे, याचा आन्सर आहे ॲन आर्मी ऑफ अँट. सिम्पल आहे. तुम्ही पॅसेज वाचताच तुम्हाला समजणार आहे. डोंट वरी. नंतर बघा व्हॉट आर द हे पण इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. हे एक वेळेस पाहून घेसाल. आणि त्यानंतर बघा इथे तुम्हाला क्वेश्चन बीमध्ये B3 दिलेलं आहे. B3चा आन्सर ओके ठीक आहे. B2 B3 एक वेळेस तुम्ही पाहून घेसाल. काही एवढं हार्ड नाही आहे. नंतर आपण मोस्ट इम्पॉर्टंट पाहूया B4. डोंट वरी, मी तुम्हाला आताच आन्सर दाखवून देतो. ठीक आहे. B4मध्ये बघा डू ॲज डायरेक्टेड. तुम्हाला काहीच नाही. असा क्वेश्चन तुम्हाला टिकमार्क करून घ्या. हा क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतो. बघा रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ द अल्केमी. ठीक आहे. सिम्पल तुम्हाला यापासून सुरुवात करायची आहे आणि हे तुम्हाला हिंट पण दिलेली आहे. अशा प्रकारचं वाक्य दिलेलं आहे आणि हे तुम्हाला स्टार्टिंगला यूज करून हे वाक्य पूर्ण करायचं आहे. नंतर बघा देअर टीमवर्क अँड प्रिझर्वरन्स वेअर इम्प्रेसिव्ह. रिराईट द सेंटेन्स बाय युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. IMP टिकमार्क करून घ्या. बोर्ड एक्झाम 2025 करता हा क्वेश्चन पाहायला मिळणार आहे तुम्हाला, नॉट ओनली बट ऑल्सोचा. ठीक आहे. आता बघा याचे आन्सर एक वेळेस पाहून घेऊया. आणि तुम्हाला सांगितलं A5 B5 सिम्पल पर्सनल रिस्पॉन्स. तुम्ही काही पण लिहू शकता. तुम्हाला क्वेश्चन दिलेला असतो. पॅसेज सोबत रिगार्डेड असाच क्वेश्चन असतो. पॅसेजशी निगडीत क्वेश्चन असतो. बट मोस्टली हाऊ कॅन लर्निंग फ्रॉम नेचर हेल्प ह्युमन बिईंग्स. ज्यांना समजतं ते इझिली लिहू शकतात. ज्यांना नाही समजत ते पॅसेजमधले 4 ते 5 ओळी लिहून काढा. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर बघा एक वेळेस आपण सेक्शन 2चा आन्सर पाहून घेऊया. सेक्शन 2च्या आन्सरमध्ये तुम्हाला ठीक आहे कन्फ्युजन नाही हो त्याकरता मी तुम्हाला आन्सर दाखवून देतो. आणि बघा आन्सर शीट पण तुम्हाला डाउनलोड करायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करून घ्या. म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारचे पुढचे पण पेपर मिळतील. बघा काहीच नाही. सिम्पल B1 तुम्हाला इझिली आन्सर दिलेले आहे. B2 बघा द अल्केमिस्ट ऑफ नेचर मेन्शन इन द पॅसेज आर द सिम्पल अ रेनबो ऑफ कलर एंटायर स्काय. बघा मी तुम्हाला हे आन्सर सांगितलं होतं. बघा चौथ्याचा आन्सर हेच आहे, ॲन आर्मी ऑफ अँट्स. बघा पॅसेज वाचताच तुम्हाला समजून जाईल. डोंट वरी. परंतु पहिले तुम्हाला क्वेश्चन रीड आउट करून घ्यायचे असतात. नंतर बघा B3 एक पीप येणार आहे. डेलिकेट अल्केमी अँड अलगिंग. त्यानंतर बघा B4 मी सांगितलेलं आहे. हा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि हा क्वेश्चन बघा नॉट ओनली बट ऑल्सो. हा क्वेश्चन पाहून घेसाल. सिम्पल आहे. स्टार्टिंगला नॉट ओनली लावायचं. नॉट ओनली देअर टीमवर्क बट ऑल्सो प्रिझर्वेन्स वेअर इम्प्रेसिव्ह. आणि बघा द अल्केमीपासून स्टार्टिंग केली आणि सिम्पल एक तुम्हाला वाक्य दिलेलं होतं ते अशा प्रकारे लिहिलं. तर हे दोन्ही क्वेश्चन बोर्ड एक्झाम करता तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे IMP टिकमार्क करून घेसाल. अशाच प्रकारचे सेम पॅटर्ननुसार क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला सेक्शन 3 स्टार्ट करूया. मोस्ट इम्पॉर्टंट आहे सेक्शन 3. आणि सेक्शन 3मध्ये तुम्हाला जवळपास ठीक आहे जवळपास फ्रीचे मार्क्स आहे. 5 मार्क्स प्रत्येकाला हे मिळायलाच हवे. ठीक आहे. बघा ॲप्रिसिएशन ऑफ पोएमचे हे 5 मार्क्स फ्रीचे आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या अगोदर पाहूया सेक्शन 3मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट म्हणजेच ए क्वेश्चन तुम्हाला काय येतो. बघा रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटी. बघा हे 5 मार्क्स आणि खालचे 5 मार्क्स. बघा सिम्पल आहे. स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री. बस तुम्हाला ॲग्री आहे तुम्ही की डिसॲग्री आहे हेच तुम्हाला लिहायचं आहे. आणि हे पण तुम्हाला हे जे लाईन्स दिलेले आहेत ना, हे जी कविता आहे सिम्पल वाचून तुम्हाला कळून जाणार आहे. बघा काय इथे तुम्हाला विचारलेलं आहे. बघा मी तुम्हाला आन्सर सांगून देतो. आणि हे जी पोएम आहे ते पण इम्पॉर्टंट आहे गाईज. नक्की तुम्ही हे पोएम वाचून जासाल. बघा द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इट्स राईट. तर बघा तुम्ही ॲग्री आहे ना याला. यस ॲग्री. द पोएट विशेस टू मेंटेन हिज बॉडी क्लीन अँड फिट. ॲग्री आहे की डिसॲग्री आहे. ठीक आहे. तर याला पण ॲग्री. ठीक आहे. द पोएट टेल्स अस टू से नो टू एनी टेम्पेशन्स
दॅट कम इन अवर वे. बिलकुल डिसॅग्री. द पोएट ॲडवाइज टू लाईव्ह द लाईफ टू इट्स बेस्ट. बिलकुल डिसॅग्री. ठीक आहे. 2 मार्क्स करता एवढा सोपी क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. त्यानंतर बघा 8 ॲक्टिव्हिटी. व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन्स. सिम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑलवेज विथ द कंपनी ऑफ गॉड. अशा प्रकारे आन्सर तुम्हाला सिम्पल यामधून शोधून काढायचं 2 मार्क्स करता. राईट डाऊन द रायमिंग स्कीम. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. ॲज इट इज तुम्हाला पाहायला मिळतो की रायमिंग स्कीम, रायमिंग वर्ड लिहायचे आहे. तर काय सिम्पल आहे तर यामध्ये, परंतु यामध्ये तुम्हाला कशाही प्रकारचा दिलेला नो राईम, फ्री वर्स. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रायमिंग वर्ड दिसत नाही. बघा मोस्टली सी मी हा होणार आहे का, बघा वे डे. तर अशा प्रकारे जर काही दिलेलं असला, रायमिंग वर्ड असला तर तुम्ही इझिली लिहून काढसाल. परंतु रायमिंग वर्ड जर नसला तर काय करसाल, तर लिहायचं की तेथे सिम्पल लिहायचं नो राईम अँड इट्स पोएम इज टाईप ऑफ फ्री वर्स. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. बट रायमिंग वर्ड जर आहेच तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. नंतर मोस्टली बघा तुम्हाला कवितेत रायमिंग वर्ड दिलेले असतात, तुम्ही ते लिहून काढसाल, काही प्रॉब्लेम नाही. बघा A2 तुम्हाला जवळपास क्वेश्चन असतो 2 मार्क्सचा, जो क्वेश्चन तुम्हाला इझिली या कवितेत पाहायला मिळतो. नंतर बघा A3 राईट डाऊन द रायमिंग स्कीम ऑफ द लास्ट स्टांजा. तर लास्ट स्टांजा जो दिलेला आहे त्याचा रायमिंग स्कीम कोणता आहे. जर यामध्ये रायमिंग वर्ड दिलेले नसले तर तुम्ही इझिली लिहू शकता की नो राईम फ्री वर्स इज अ टाईप ऑफ फ्री वर्स. आणि मोस्टली तुम्हाला अशा प्रकारे विचारल्या जातो की रायमिंग स्कीम सांगा, तर तुम्ही रिपिटेशन, अँथेसिस, मोस्टली हेच तुम्हाला 2 विचारले जातात. तर रिपिटेशन आणि अँथेसिस हे तुम्हाला दोन्ही रायमिंग स्कीम ध्यानात ठेवायचे आहे. ठीक आहे. नंतर बघा ॲप्रिन्सिएशन ऑफ पोएम आणि 5 मार्क्स फ्रीचे आहे विद्यार्थी मित्रांनो. सोबतच यानंतर आपण पाहणार आहोत कशाप्रकारे तुम्हाला पेपर PDF डाउनलोड करता येणार आहे. बघा सर्वात अगोदर आपण हे पाहून घेऊया, त्यानंतर तुम्हाला मी सांगतो पेपर कसा डाउनलोड करायचा. बघा येथे तुम्हाला दिलेला आहे, सिम्पल आहे आणि हा क्वेश्चन तुम्हाला लिहायचा आहे प्रत्येकाला. बघा येथे तुम्हाला विचारण्यात येतो की टायटल काय दिलेलं आहे, नेम ऑफ द पोएट. पोएटचं नेम तुम्हाला इथेच दिसतं. बघा सिम्पल, अर्धा मार्क्स तुमचा इथेच मिळाला तुम्हाला. वरती तुम्हाला टायटल दिलेलं आहे, हे टायटल तुमचं. ठीक आहे. हे टायटलला अर्धा मार्क्स. आता हा 1 मार्क्स तर फ्रीचा झाला. ठीक आहे. हा 1 मार्क्स फ्रीचा झाला. त्यानंतर बघा राईम स्कीम. आता हे इम्पॉर्टंट आहे. बघा वरती तुम्हाला काय विचारलेलं होतं की येथे तुम्हाला विचारलं होतं की राईट डाऊन द रायमिंग स्कीम ऑफ द लास्ट स्टांजा किंवा रायमिंग वर्ड. ठीक आहे. रायमिंग वर्ड तुम्हाला इथे यामध्ये विचारल्या जातात. बट येथे बघा तुम्हाला विचारलेलं आहे क्लिअरली की यामध्ये राईम स्कीम विचारलेलं आहे. तर राईम स्कीम मोस्टली कवितेत काय येतात, एक तर मोस्ट इम्पॉर्टंट रिपिटेशन. ठीक आहे. हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला जवळपास रिपिटेशन हे पाहायलाच मिळतं. जर तुम्हाला आलं जरी नाही, तुम्ही हे जरी लिहून ठेवलं ना या टाईपमध्ये, तरी तुम्हाला मार्क्स मिळतात. रिपिटेशन किंवा अँथेसिस पण मोस्टली असतोच. आणि हां, हे 2 तुम्ही लक्षात असू द्या तुमच्या. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे. वरती पण मी तुम्हाला सांगितलं आणि आता तुम्हाला लिहून पण दाखवलं. ठीक आहे. बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन न हो त्याकरता मी तुम्हाला दाखवून देतो. बघा ॲप्रिन्सिएशन ऑफ पोएम फ्रीचे मार्क्स आहे. यामध्ये तुम्हाला टायटल तुम्ही अर्ध्या मार्क्स करता लिहिलं. पोएट कोण आहेत अर्ध्या मार्क्स करता लिहिलं. रायमिंग स्कीम. आता बघा देर इज नो राईम स्कीम. जर रायमिंग वर्ड नाही किंवा राईम स्कीम नाही तर तुम्ही इझिली लिहू शकता. अँड इट्स अ फ्री वर्स स्टाईल. मी तुम्हाला वरतीच सांगितलं होतं बघा. आणि येथे बघा राईम स्कीम कशाप्रकारे दिलेला आहे ABCD. ठीक आहे. आता बघा फिगर ऑफ स्पीच पण विचारलं जातं. मी तुम्हाला सांगितलं रिपिटेशन लिहून टाकजा जर तुम्हाला माहीत नाही, अँथेसिस लिहून टाकजा जर तुम्हाला माहीत नाही, एनीवन. ठीक आहे. काही पण लिहिलं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. आणि थीम सेंट्रल आयडिया. तर हे कसं लिहायचं आहे इकडेच तुम्ही वाचून घेतात. काही नाही, तुम्हाला त्याबद्दल थीम सेंट्रल आयडिया लिहायचा आहे किंवा तुम्ही अशा प्रकारे ज्या कवितेमध्ये किंवा जो तुम्हाला स्टांजा किंवा जे तुम्हाला लाईन्स दिलेले आहेत ते तुम्ही जवळपास 4 ते 6 लाईन ॲज इट इज लिहिल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला मार्क्स मिळून जातात. बघा तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण स्टार्ट करूया सेक्शन 4, जो खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो आणि 15 मार्क्स करता आहे. आणि सेम तुम्हाला अशाच प्रकारे आन्सर शोधायचे आणि 15 पैकी 15 मार्क्स घ्यायचे आहे. बघा कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ गिवन पॅसेज. हे प्रत्येकाला यायला हवं. काही नाही, रिकाम्या जागा भरा अशाच प्रकारचा क्वेश्चन दिलेला आहे आणि इझिली हे तुम्ही पॅसेजमधून शोधू शकता. A2 मध्ये बघा तुम्हाला 4 बेनिफिट्स लिहायचे आहे एज्युकेशनल इन अँड इंडिव्हिज्युअल्स लाईफ. सिम्पल आहे. 4 बेनिफिट्स लिहायचे, कोणी पण लिहू शकतं. यामध्ये पाहून तुम्ही लिहू शकता, काही दिक्कत नाही विद्यार्थी मित्रांनो. हा पण क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर बघा फाइंड आउट अपोजिट फ्रॉम द पॅसेज. बघा किती सिम्पल आलेलं आहे. डिमोट, अननोन, वीक आणि सेकंडरी. सिम्पल आहे. तुम्ही पॅसेजमध्ये न पाहता पण तुम्हाला दिसून जातात. बट पॅसेजमध्ये जे दिलेलं आहे तेच लिहायचं. बघा जसं की तुम्हाला डिमोटचं पॅसेजमध्ये दिलेलं आहे पॅरामोट. ठीक आहे. मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो. पॅरामोट दिलेलं आहे. ठीक आहे. हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघा अननोनचं तुम्हाला मोस्टली तुम्ही म्हणसाल अननोन आणि नोन, तर चुकलं विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला पॅसेजमध्ये पॅराग्राफमध्ये काय दिलेलं आहे ते पाहायचं आहे. तर अननोनचं इथे बघा तुम्हाला काय दिलेलं आहे. अननोनचं दिलेलं आहे रेप्युटेड. ठीक आहे. रेप्युटेड. त्यानंतर बघा सेकंडरीचं काय येणार आहे. तुम्ही म्हणता सेकंडरी आणि त्याच्या विरुद्धार्थी प्रायमरी. नाही, सेकंडरी आणि याच्यामध्ये आलेलं आहे फंडामेंटल. ठीक आहे. फंडामेंटल. तर तुम्ही अशा प्रकारे लिहिसाल, पॅसेजमध्ये शोधून लिहिसाल. आणि वीकचा आलेला आहे येथे हेल्दी. ओके.
तर अशा प्रकारे तुम्हाला शोधून इझिली लिहून काढायचं असतं. नंतर बघा डू ॲज डायरेक्टेड मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट टूल ऑफर इनर अँड आउटर स्ट्रेंथ टू अ पर्सन. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन. आता हे सेंटेन्स दिलेलं आहे आणि 2 तुम्हाला यावरती क्वेश्चन विचारलेले आहे. नो अदर टूल ऑफर्स अँड एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सिम्पल तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड करायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे IMP टिक मार्क करून घ्या. डायरेक्ट इनडायरेक्ट ॲक्टिवाइज पॅसिवाइज तुम्ही करून घेसाल. बघा याचा आन्सर तुम्हाला एक वेळेस आन्सर शीटमध्ये पाहून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला दिलेला आहे. एज्युकेशन कॅन चेंज द सोसायटी आणि जस्टिफाय तुम्हाला करायचं आहे 2 मार्क्स करता. हे पण इझी आहे. आणि त्यानंतर येतं समरी रायटिंग. बघा खूप सारे विद्यार्थी यामध्ये मिस्टेक करतात. समरी रायटिंगचे तुम्हाला 5 मार्क्स दिलेले आहे. 5 पैकी 5 सर्वांना मिळायलाच हवे. काहीच नाही, तुम्हाला काय करायचं आहे बघा कशाप्रकारे मांडणी करायची ते मी सांगतो. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A. आपण जो क्वेश्चन नंबर 4A पाहिला तो अँड राईट द समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. सिम्पल तुम्हाला एक टायटल मी तुम्हाला दाखवूनच देतो. त्या अगोदर बघा हा पेपर PDF तुम्हाला कशाप्रकारे डाउनलोड करायचा आहे. तर बघा IMP बोर्ड पेपर 2025 PDF तुम्हाला कशाप्रकारे मिळवता येणार आहे. बघा तुम्हाला हे इंस्टाग्राम ID येथे दिसत असेल. यावरती तुम्ही सर्च करून सिम्पल तुम्हाला या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून घ्यायचं आहे. 10-12 बोर्ड विद्यार्थ्यांकरता खूप महत्त्वाचं इंस्टाग्राम पेज आहे विद्यार्थी मित्रांनो. येथे तुम्हाला तुमच्या रिझल्टपर्यंत आणि रिझल्ट लागल्यानंतर ॲडमिशनपर्यंत सपोर्ट राहणार आहे. सोबतच बघा याची जी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. सिम्पल या पेजला फॉलो करून तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि या व्हॉट्सअपवरती तुम्हाला तो स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. माझी टीम तुम्हाला त्वरित PDF प्रोव्हाइड करून देणार आहे. सोबतच तुम्हाला फॉलो करताच तुम्ही हा स्क्रीनशॉट या नंबरवरती टाकताच तुम्हाला या प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन केल्या जाईल आणि तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होताच तुम्हाला सर्व PDF तेथे पाहायला मिळतील. सर्व PDF तेथे अवेलेबल आहेत आणि सोबतच व्हायरल IMP क्वेश्चन पेपर, व्हायरल इम्पॉर्टंट क्वेश्चन जशा प्रकारे येतील तशा प्रकारे तुम्हाला तेथे PDF स्वरूपात मिळणार आहे. आणि पहिल्या 1000 विद्यार्थ्यांकरिताच ही ऑफर आहे. त्यानंतर हे जे IMP क्वेश्चन पेपर आहे ते पेड होणार आहे. म्हणून तुम्हाला लवकरच इंस्टाग्राम पेजला फॉलो करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला लवकरच या ग्रुपमध्ये जॉईन केल्या जाईल. तर बघा खूप सारे विद्यार्थी अगोदर म्हणतील की समरी रायटिंग म्हणजे जवळपास 5 मार्क्स करता दिलेले आहे. तर 5 पैकी 5 मार्क्स घ्यायचे आहे तर मला 2 पेज 3 पेज लिहावे लागतील. बिलकुल रॉंग विद्यार्थी मित्रांनो. समरी रायटिंगमध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये लिहायचं असतं. सर्वात अगोदर एक टायटल तुम्हाला द्यायचं आहे. काही पण टायटल तुम्ही देऊ शकता. बघा सिम्पल दिलेलं आहे एज्युकेशन ऑफ फंडामेंटल राईट्स ऑफ एव्हरीवन. ठीक आहे. तर सिम्पल बघा तुम्हाला जो पॅराग्राफ दिलेला असतो त्याच्याशी निगडीत तुम्हाला शॉर्टमध्ये काहीतरी लिहायचं आहे बस. ठीक आहे. जर तुम्ही त्या पॅसेजमधलं जरी काही उचलून 4 ते जवळपास 7 ओळी लिहिल्या आणि मोस्टली बघा काहीच नाही जवळपास येथे पण तुम्हाला 8 ओळी दिलेल्या आहेत. एवढं जरी लिहिलं तुम्ही अर्धा पेज जरी लिहिला प्रॉपरली बस टीचरला हे कळलं पाहिजे की प्रॉपर लिहिलेलं आहे. इझिली तुम्हाला 2 आणि 2 असे 4 मार्क्स जवळपास इझिली 5 पैकी तर मिळणारच आहे कन्फर्म जर तुम्ही पॅसेज जरी लिहून ठेवलात. ठीक आहे. त्यानंतर बघा सेक्शन 5 रायटिंग स्किल जवळपास 20 मार्क्सचा सेक्शन आहे आणि एक सेक्शन 5 आहे विद्यार्थी मित्रांनो 5 मार्क्सचा तुम्हाला दिलेला असतो आणि दोन्ही सेक्शन मोस्ट इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि खूप सारे विद्यार्थी येथेच गडबड करून येतात आणि येथेच तुम्हाला योग्य तो पॅटर्न माहीत पाहिजे आणि 5 मार्क्स करता तुम्हाला काय विचारलं जातं आणि 5 मार्क्स करता तुम्हाला किती लिहायचं असतं की 5 पैकी 5 तुम्हाला मार्क्स मिळायला हवे आणि मुद्देसूदपणा कसा ठेवायचा, कशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला IMP विचारले जातात आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे लेटर रायटिंग झालं. हे सर्व जे टॉपिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो या अगदी कोणते असे इम्पॉर्टंट टॉपिक आहे जे तुम्हाला येऊ शकतात. सोबतच बघा तुम्हाला इथे डायलॉग रायटिंगचे इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत जे तुम्हाला येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्याकरता मी पार्ट 2 याचा खूप लवकर बनवणार आहे. मोस्टली तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस पार्ट 2 बनवलेला असेल. ठीक आहे. तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि पार्ट 2 म्हणून तुम्हाला तिथे दिसणार आहे. सिम्पल त्या पार्ट 2 वरती क्लिक करून तुम्हाला याचाच पार्ट 2 पाहून घ्यायचा आहे आणि खूप इम्पॉर्टंट हा पेपर आहे त्याकरता पार्ट 2 पण तुम्ही पाहून घ्यायचा आणि खूपच लवकर मी पार्ट 2 पण व्हिडिओ टाकणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि नेक्स्ट पेपर तुम्हाला कोणत्या विषयाचा पाहिजेत मला कमेंट नक्की करा. सोबतच तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्स.